पालक पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 6 ते 7 काजू, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा कप पाणी, 1 हिरवी मिरची, अर्धा जुडी पालक, स्वीट कॉर्न, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, 1 कप शिजलेला भात. काजू तळून घ्यायचे. आता जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. त्यात लसूण, गरम मसाला, धणेपूड, तिखट परतून घालायचे. आता पालक प्युरीसाठी गरम पाण्यात लसूण, मिरची आणि पालक घालून एकत्रित शिजवून घ्यायचा आणि मिक्सर मधून फिरवून घेत त्याची प्युरी करायची आणि तयार मसाल्यात घालायची. आता शिजवून घेत यात मका, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालून यावर शिजवलेला भात घालायचा आणि परतून घ्यायचा. झाला आपला पालक पुलाव तयार. खमंग काकडी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेली काकडी, हिरवी मिरची, साखर, खवलेलं ओलं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, 1 मोठा चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता. काकडीची खमंग कोशिंबीर करण्यासाठी चिरलेल्या काकडीत मिरची, साखर, ओल्या नारळाचा चव, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची फोडणी घालायची. झाली आपली काकडीची खमंग कोशिंबीर तयार. आता बनवूयात पौष्टिक असा पालक पुलाव. आता तेल गरम केलंय, यामध्ये सगळ्यात आधी घालूयात काजू आणि छान खरपूस होईपर्यंत काजू तळून घ्यायचे. तळलेला काजू देखील आपण काढूयात. आता याच तव्यात फोडणी घालायची. त्यासाठी सगळ्यात आधी घालूयात जिरं. आता हे पुलावचे प्रकार बनवताना ना जाणीवपूर्वक मी यामध्ये खडा मसाला वापरायचं टाळते, कारण एकतर ऑफिसची गडबड असते, धांदल असते, पटापट जेवण उरकायचं असतं. आता ते करत असताना कुठे खडा मसाला शोधा, तो बाजूला काढा, दाताखाली आली की चिडचिड होते. ते सगळं टाळण्यासाठी आणि तुमच्या सोयीसाठी खडा मसाला वापरत नाही मी. तुम्हाला हवा असेल तर नक्की घाला. सोनेरी रंगावर अर्थातच कांदा परतून घेऊया. चला, कांदा छान परतत आला की यामध्ये घालूयात अगदी थोडंसं ठेचलेला लसूण, गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट. हेही छान परतून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये आपण घालतो पालक प्युरी. पालक प्युरी बनवण्यासाठी काय केलं, पालक सगळ्यात आधी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला. एका कढईमध्ये अगदी 3-4 चमचे पाणी, त्यात 1 लसणाची पाकळी, हिरवी मिरची पुरेशी होते, पालकाची पानं घालायची. 5 मिनिटं फक्त छान तो पालक शिजवून घ्यायचा. पालक छान शिजला, तो थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तो शिजलेला पालक घालायचा. आता ज्या पाण्यात आपण पालक शिजवलं आहे ना, ते पाणी तरी कशाला टाकून द्यायचं, गाळणी घ्यायची, ते पाणी त्यामध्ये घालायचं आणि मग मिक्सरमध्ये डुर करून त्याची छान अशी प्युरी करायची. मस्त अशी हिरवी कच्च पालकची प्युरी तयार होते. आता ही प्युरी या तयार मसाल्यामध्ये घालूयात. कमाल बहारदार दिसते आणि एक 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्या. आता ही पालकाची प्युरी देखील आहे ना, तुम्ही 1 दिवस आधी रात्री तयार करून ठेवू शकता. तर हलकीशी दाटसर करूयात ही प्युरी. पालक बघा छान शिजत आलेला आहे. आता हा मका घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण ते दिसतंय कमाल म्हणून मग मी घालते. हा ताजा मका आहे, स्वीट कॉर्न ज्याला म्हणतात, कणीसचं येतं त्यातला, बॉईल केलेला आहे, त्यामुळे तो घातला आहे तसा. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. आता पालक आहे ज्यामध्ये लोहतत्व भरपूर प्रमाणात असतं आणि ते शरीरात छान ॲब्झॉर्ब व्हावं यासाठी थोडंसं लिंबाचा रस. आणि आता यावर घालूयात आपला शिजवलेला भात. भात शिजवताना मीठ घातलंय, त्यामुळे आता परत घालायची अजिबात गरज नाही. हा 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेऊया. पालक पुलाव इथे आपला बनवून तयार झालेला आहे. कमाल दिसतोय. याच्यासोबत कोशिंबीर कुठली. आता हा रसरशीत पालक पुलाव आहे, तर कोशिंबीर आपण आपली खमंग करूयात, म्हणजेच खमंग काकडी. यासाठी काय करायचं, काकडी घ्यायची, चोचवून घ्यायची किंवा बारीक चिरून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, साखर घालायची,
त्यानंतर त्यामध्ये घालायचा ओल्या नारळाचा चव, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान मिसळून झालं की फोडणी द्यायची. फोडणी करता तेल गरम करायचं. तेलामध्ये घालायची मस्त मोहरी. मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये जाईल जिरं. जिरंही छान फुललं की मग हिंग आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता. फोडणी छान मिसळून घ्यायची आणि ही चुरचुरीत फोडणी जाईल आपल्या खमंग काकडीवर. हिरवा पालक पुलाव आहे तर त्याच्यासोबत ही अशी थोडीशी पांढरट खमंग काकडी डब्यात दिसताना कॉम्बिनेशन भारी दिसतं.